महाविकास आघाडीनं वंचितला दिलेला 4 जागांचा प्रस्ताव वंचितनं फेटाळलाय। महाविकास आघाडीनं जिंकून न येणाऱ्या 2 जागांचा प्रस्ताव हा आपल्याला दिल्याचा आरोप वंचितनं केलाय। वंचितनं प्रस्ताव फेटाळून लावल्यानं त्यांच्या महाविकास आघाडीतील समावेशावरच आता सवाल उपस्थित होतोय। 4 सीट हमने जो प्रस्ताव दिया है, जो उन्होंने मांगी थी हमसे, जब तक उनका प्रस्ताव के ऊपर उनकी चर्चा पार्टी में नहीं होती तब तक हम क्या चर्चा करेंगे। महाविकास आघाडीनं वंचितला लोकसभेच्या 4 जागांचा प्रस्ताव दिला होता। वंचितला देऊ केलेल्या 4 जागा या जिंकून येणाऱ्या असल्याचा दावा संजय राऊतांनी केला होता। महाविकास आघाडीच्या या प्रस्तावावर वंचितच्या राज्य कार्यकारिणीमध्ये चर्चा झाली। महाविकास आघाडी 4 जागांचा दावा करत असली तरी प्रत्यक्षामध्ये अवघ्या 2 जागांचा प्रस्ताव महाविकास आघाडीनं दिल्याचा दावा वंचितनं केलाय। शिवाय ऑफर केलेल्या 2 जागा जिंकून न येणाऱ्या असल्याचा आरोप देखील वंचितनं केलेला आहे। महाविकास आघाडीच्या वतीने जो 2 जागांचा प्रस्ताव त्यांनी आम्हाला दिलेला होता तो वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने एकमताने फेटाळलेला आहे। आम्हाला हरणाऱ्या 2 जागा ज्या त्यांनी देऊ केलेल्या होत्या त्या 2 जागा आम्हाला नको आहेत। संजय राऊत 4 जागांचा दावा करतात, मात्र हा दावा खोटा असल्याचं वंचितनं सांगितलंय। एवढंच नव्हे तर संजय राऊतांवर खोटारडेपणाचा आरोपही वंचितनं केला। संजय राऊत हे माध्यमांना खोटी माहिती देत आले की सगळं आलबेल आहे, आमचं सगळं व्यवस्थित आहे, 40 जागा झाल्या, 39 जागा झाल्या, हे सगळं सांगितलं जात होतं। जर 40 जागांचं वाटप झालेलं होतं, त्यात कुठला वाद नव्हता, तर हा 15 जागांचा तिढा कसा काय? हा 15 जागांचा तिढा म्हणजे त्यांनी खोटी माहिती दिली होती। वंचितनं महाविकास आघाडीनं जो प्रस्ताव दिला होता तो फेटाळलाय। त्यामुळे आता वंचित महाविकास आघाडीसोबत येणार की नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।